दर्शनासाठी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. देवांचा देव महादेव अशी ज्याची ख्याती आहे, त्या भगवान शिवशंकराच्या अनेक भक्तांपैकी एक परमप्रिय भक्त म्हणजे मार्कंडेय. महामुनी मुकुंड आणि त्याची पत्नी मरुदती हे निसंतान होते. पुत्र प्राप्तीसाठी त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की हे महामुनी, तुला जर दीर्घायुषी पुत्र हवा असेल तर तो दुर्गुणी मूर्ख असेल, आणि जर गुणवान तेजस्वी पुत्र हवा असेल तर तो अल्पायुषी असेल. तेव्हा मुकुंड ऋषींनी अल्पायुषी परंतु बुद्धिमान अशा पुत्राची मागणी केली. तो पुत्र म्हणजे मार्कंडेय. 16 वर्षे पूर्ण झाली की मार्कंडेयचा मृत्यू होणार हे अटळ होते. बघता बघता 16 वर्षे संपण्याचा दिवस उजाडला. मार्कंडेय नेहमीप्रमाणे भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करीत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि अचानक यमराजांची स्वारी मार्कंडेयचा प्राण हरण करण्यासाठी पृथ्वी तलावर अवतरली. मार्कंडेय शिवलिंगाला मिठी मारून त्याचा धवा सुरू केला. वाचवा वाचवा भोलेनाथ, मला वाचवा वाचवा भोलेनाथ. आणि काय आश्चर्य, भगवान शंकर प्रत्यक्ष प्रकट झाले. तुझे कर्तव्य पार पाडण्याकरता तू या बालकाचे प्राण घेण्यासाठी आला आहे. परंतु हा बालक माझ्या नामस्मरणात तल्लीन झालेला आहे, तेव्हा तुला त्याचे प्राण घेऊन जाता येणार नाही. मी त्याला दीर्घायुषीचा आशीर्वाद देत आहे. क्षमा असावी त्रैलोक्य, जशी आपली आज्ञा. आणि यमराज यमलोकी परत गेले. आपल्या भक्ती सामर्थ्याने काळावर विजय मिळून मार्कंडेय चिरंजीव झाले. महामृत्युंजय मंत्राची रचना त्यांनी केली. धन्य धन्य ते मार्कंडेय ऋषी, धन्य त्यांची शिवभक्ती.